अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील बाबुर्डी गावालगत असलेल्या सुपा एमआयडीसी परिसरात वन बेव्हरेज लिमिटेड कंपनीवर गंभीर आरोप होत आहेत। कंपनीचं केमिकलयुक्त सांडपाणी थेट शेतामध्ये आणि विहिरीत सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या सांडपाण्यामुळे परिसरातील आरोग्यावर परिणाम होत असून नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेनासं झालंय। एवढंच नाही तर जनावरं देखील दूषित पाणी पिऊन आजारी पडत असल्याची ग्रामस्थांची माहिती आहे। या गंभीर समस्येच्या विरोधात गावातील शेतकऱ्यांचं गेल्या 3 दिवसांपासून कंपनीच्या समोर उपोषण सुरू आहे। या उपोषणाला संपूर्ण गावकऱ्यांचा पाठिंबा असून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत। कंपनीच्या पाण्याने आमच्या जनावरेला असतील, आपले माणसं असतील, या सर्वांनी या सर्वांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आमच्या जर या कंपनीने पाण्याचा जर बंदोबस्त केला नाही, आमचं आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे तीव्र पद्धतीने आंदोलन करू। आणि आपल्या मार्फत मी आपणास विनंती करतो की प्रशासन असो, कंपनी असो, यांनी लवकरात लवकर आमच्या पिण्याच्या पाण्याची भरपूर हाल होत आहेत। आम्हाला 5-5 किलोमीटरवरून पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ होत आहे। जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे। कंपनी वेस्टेज पाणी बाहेर शेतात सोडते आमच्या। ते कधी काळसर प्रमाणात येतं, काळसर कलरचं, कधी लाल कलरचं येतं, कधी पांढऱ्या कलरचं पाणी येतं। ते पाणी शेताला दिलं आहे ना, पीक पूर्ण तर नाहीच होते। शेतात पाणी आहे ना, पाणी दिल्याच्या नंतर जे चांगलं पीक आहे ना, त्याचं पूर्ण नुकसान होतं। आणि कंपनी कुठल्या प्रकारचं पाणी आमचं आहे म्हणून ॲग्री होत नाही। कंपनी आजपर्यंत तयार झाली नाही की आमचंच पाणी। आम्ही वारंवार त्यांना दाखवलंय तुमचं पाणी। त्यांची HR लोक नेऊन, त्यांच्या कंपनीची संपूर्ण टीम नेऊन दाखवलंय मी त्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।